ठीक आहे. स्क्रीन प्रॉपर दिसत असेल. निखिल, स्क्रीन दिसते ना प्रॉपर? स्क्रीन नाही दिसत आहे. ओके, ट्रेडिंग व्ह्यू नाही दिसत आहे. ठीक आहे, मी परत शेअर करतो. माझ्या इथं दिसतंय. आता चेक करतो मी. आता आली ना? हो, ओके. ठीक आहे. तर गोल्डमध्ये आपण लास्ट वीक आहे ना, बघायला गेलं तर समजा 100 पिप्स कॅप्चर केले असू, ठीक आहे, ओव्हरऑल लॉस पकडून. ठीक आहे, 100 पिप्स आपण कॅप्चर केले असणार, कारण आपले 3 एसएल देखील गेले. एक एसएल तिथे गेला, त्यानंतर इथे कुठे ना कुठे एक एसएल हिट झालाय. ठीक आहे, एनएफपीच्या नंतर तिथे गेला, त्यानंतर एक कुठे ना कुठे एनएफपी ला एक देखील हिट झाला असेल. क्रिस्टल ऍक्टिव्ह. ठीक आहे, तर असे 2-3 एसएल आपले हिट झाले असणार असेल. ठीक आहे, पण आपण एनएफपी मध्ये देखील प्रॉफिट, ओव्हरऑल प्रॉफिट अँड लॉस बुक करून आपण 100 पिप कॅप्चर केले असतील. ठीक आहे, तर आता गोल्डमध्ये नेक्स्ट वीक काय काय एंट्री घ्यायची, काय काय न्यूज आहे ते आपण बघूयात. ठीक आहे, आता गोल्ड पहिला आपण प्रेडिक्ट करूयात की गोल्ड नेक्स्ट वीक कसा जाऊ शकतो. ठीक आहे, आता जी डेली टाइम फ्रेमची जी कॅन्डल आहे ना, त्या कॅन्डलने एका वीक सोबत क्लोजिंग दिली आहे, राईट? डेली टाइम फ्रेमच्या कॅन्डलने. आता वीकली बघूया आपण. वीकली काय सांगते? वीकली कॅन्डल देखील प्रिव्हियस कॅन्डलला पूर्ण खाल्लं नाही. ठीक आहे, वीकली कॅन्डलने प्रिव्हियस जी डेली टाइम फ्रेमची कॅन्डल होती ना, त्याला पूर्ण खाल्लं नाहीये. ठीक आहे, एक क्लोजिंग दिली आहे सपोर्टला विथ वीक. ठीक आहे, तर आता नेक्स्ट कॅन्डल आहे ना, मी प्रेडिक्ट करतोय, जर स्ट्रक्चर बघितला तर. ठीक आहे, स्ट्रक्चर बघितला तर इथे एक हायर लो, लोअर लो, लोअर हाय, एक लोअर लो क्रिएट होऊ शकतो. ठीक आहे, वीकली मध्ये. पण पहिलं वीकली कॅन्डल काय करणार, एक चांगलं बाईंगला जाईल इथपर्यंत 4625 पर्यंत. ठीक आहे, देन नंतर खाली येऊन फ्लिप होईल. फ्लिप होऊन कुठे ना कुठे एक लोअर लो क्रिएट करायला खाली येऊ शकते, एक तर ह्या लेवल पर्यंत. ठीक आहे, एक तर ह्या लेवल पर्यंत, किंवा देन त्यानंतर कुठे ना कुठे इथे इथे दिसेल. ठीक आहे, वीकली कॅन्डल. सो जर मंडे ट्यूजडे आपल्याला इथे बाईंग दिसते, तर आपले बायस बाईंग मध्ये असतील मंडे ट्यूजडे वेनसडे. पण वेनसडेच्या इव्हनिंग नंतर किंवा थर्सडेला जर गोल्ड खाली यायला सुरुवात होतोय, तर बायस होतील चेंज, बाईंग मधून होतील शिफ्ट सेलिंग मध्ये. कारण स्ट्रक्चर बघा इथे काय क्रिएट झालंय, हायर हाय, हायर लो, देन हायर हाय क्रिएट झाला, बरोबर. देन इथून स्ट्रक्चर चेंज झाला. ठीक आहे, लोअर लो, लोअर हाय, आणि आता गोल्ड चाललाय लोअर लो क्रिएट करायला. जर ही वीकली कॅन्डल फ्लिप झाली असती बुलिश मध्ये आणि अपसाईडला गेली असती, तर हा हायर लो क्रिएट झाला असता अँड देन तिथून एक हायर हाय क्रिएट व्हायला तयार झाला असता. पण इथून जो आहे तो स्ट्रक्चर पूर्ण चेंज झालाय, तर गोल्ड एक लोअर लो क्रिएट करायला खाली येऊ शकतो. आणि जर आला तर मॅक्स इथपर्यंत येईल. ठीक आहे, मॅक्स इथपर्यंत येईल 3960 पर्यंत. ठीक आहे, तेवढा येऊ शकतो. आवाज नाही येत? आवाज कसा काय नाही येते? माईकला अजून जवळ ठेव काय? आता येतोय आवाज? आहे क्लिअर आता? आता क्लिअर आहे? ओके, म्हणजे मी माईक जवळ ठेवतो. ठीक आहे, ओके. बायस
हा बायस आपले सेलिंग मध्ये असतील. पहिले जे बायस आहेत, पण जे बोललास ते काही ऐकू नाही आलं. मग परत मी रिपीट करतो, ठीक आहे. तर आता बघा, इथून जो आहे ना तो स्ट्रक्चर चेंज झालाय, ठीक आहे. इथून एक हायर हाय, हायर लो, हायर हाय क्रिएट होत होता, बरोबर. आता क्लिअर येतोय सगळ्यांना आवाज? कमेंट मध्ये सांगा. क्लिअर येतोय आवाज आता? निखिल, सिद्धेश. बायस मीन्स आता स्ट्रक्चर कसं असणार आहे आपलं, की आज आपण काय बघणार आहोत, गाडी पुढे जाणार आहे का गाडी पाठी जाणार आहे, ह्याला बोलतात बायस. ठीक आहे. की ट्रेंड सेलिंग मध्ये आहे या बाईंग मध्ये आहे, ठीक आहे, त्याला आपण बोलतो बायस. ठीक आहे. तर गोल्ड चाललाय होता मस्तपैकी आपल्या रेंजमध्ये. इथून स्ट्रक्चर चेंज झालं, लोअर लो, लोअर हाय. आता लोअर लो क्रिएट करायला गोल्ड खाली जाऊ शकतो. मॅक्स या लेवल पर्यंत येईल 3910 पर्यंत, ठीक आहे. जर लोअर लो क्रिएट झाला तर, ठीक आहे, लोअर लो जर क्रिएट झाला तर मॅक्स त्या लेवल पर्यंत येऊ शकतो. तर नेक्स्ट वीकली कॅन्डल म्हणजे उद्याची वीकली कॅन्डल काय करणार, उद्याची वीकली कॅन्डल एक हाय क्रिएट करेल, ठीक आहे. तर समजा मंडे आणि ट्यूसडे एक वीक क्रिएट होते, ठीक आहे. मंडे आणि ट्यूसडे जर गोल्ड वरच्या साईडला जातोय, ठीक आहे, देन वेनसडे आणि थर्सडेला जर गोल्ड खाली यायला लागला एक हाय क्रिएट करून, स्वतःचाच ओन हाय क्रिएट करणार वीकली कॅन्डल, अँड देन खाली फ्लिप व्हायला रेडी झाला, ठीक आहे. मग तेव्हा आपले बायस जे आहेत, तेव्हा जो आपला ट्रेंड असणार आहे तो 3 दिवस बाईंग मध्ये होता, तो थर्सडे अँड फ्रायडेला आपला सेलिंग मध्ये जाईल. मग देन जो खाली येईल तो डायरेक्ट कुठे ना कुठे 4419 पर्यंत येईल, किंवा त्याच्या खाली देखील येऊ शकतो 4290 पर्यंत, ठीक आहे. सो पहिले 2 दिवस आहे ना गोल्ड बाईंग मध्येच आपला असेल, ठीक आहे. इफ जर समजा कॅन्डल डायरेक्टली खाली आली, ठीक आहे, उद्या कॅन्डल डायरेक्टली खाली आली, कुठे ना कुठे या लेवलला आली, तर समजायचं की लिक्विडिटी बाय करायला गोल्ड खाली आलाय, त्याला आता वरती स्विच व्हायचंय, ठीक आहे. मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगतो कसं क्रिएट होईल ते गोल्डमध्ये, ठीक आहे. आता आपण इथे बघूयात. एक बघा, आता समजा उद्या गोल्ड एक लाईन क्रिएट करून वरती गेला, ठीक आहे. तर एक लाईन क्रिएट केली मंडे, ट्यूसडे, वेनसडेला. देन गोल्ड इथून खाली फ्लिप झाला तर गोल्ड डायरेक्टली अशी एक कॅन्डल क्रिएट करू शकतो विथ लॉंग वीक, ठीक आहे. एका लॉंग वीकने गोल्ड वेनसडे, थर्सडे अँड फ्रायडेला तसा शिफ्ट होऊ शकतो खालच्या साईडला, ठीक आहे. आणि जर रेंज दिली, देन मग कॅन्डल परत एक नवीन क्रिएट होणार, एक हायर वीक क्रिएट करणार, देन मग परत प्रिव्हियस वीकला फिल करत ती कॅन्डल अजून खाली जाणार कुठे ना कुठे इथपर्यंत. मग तेव्हा ती फुल बॉडी क्लोजिंग पण देऊ शकते, ठीक आहे. अशा 2 सिच्युएशन गोल्ड क्रिएट करू शकता. इफ जर डायरेक्ट खाली गेली कॅन्डल, ठीक आहे, जर डायरेक्ट खाली गेली कॅन्डल, तर समजा मंडेलाच फ्लिप झाली वरती, तर मग कुठे ना कुठे या कॅन्डलला खाऊन गोल्ड बघा असं स्ट्रक्चर एक क्रिएट करू शकतं, ठीक आहे. असं स्ट्रक्चर एक गोल्ड क्रिएट करू शकतं विथ वीक, ठीक आहे. एक छोटंसं वीक क्रिएट करून गोल्ड एक असं स्ट्रक्चर क्रिएट करू शकतं, ठीक आहे. तर हे 2 प्रोबॅबिलिटी आहेत. फक्त आपल्याला मॉर्निंगला उठल्यावरती बघायचं आहे की गोल्ड काय रिॲक्ट करत आहे. जर गोल्ड डायरेक्टली खाली येत आहे आणि फ्लिप होत आहे वरच्या साईडला, देन मग आपण तिथे बायस बाईंग मध्येच असतील पहिले 2 दिवस, ठीक आहे. आणि आता जर न्यूज बघितलं तर न्यूज काही नाहीये मला असं वाटतं. न्यूज आता नेक्स्ट वीक मला नाही वाटत काही आहेत. आता कोण कोण आहे, मला हँड रेज करून किंवा एक इमोजी सेंड करून दाखवा कोण कोण आहेत आता लाईव्ह स्ट्रीम मध्ये ऍक्टिव्ह.
2 ओके. 4 जण कोण-कोण आहेत? ओके, ओके. मी आहे. ठीक आहे. समजतंय ना सगळ्यांना? हे गोल्डचे बायस असतील. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट वीक काहीच न्यूज नाहीये. ठीक आहे. बघा, आता लास्ट वीक खूप साऱ्या लोकांनी लॉस देखील खाल्ला असेल, राइट? बघा, हा प्रोसेसचाच पार्ट आहे, लॉस खाणं देखील. ठीक आहे. लॉस होतात, सगळ्यांना होतात. पण त्यामधून आपल्याला कसं बाहेर यायचंय, त्यामधून आपण कसं जर्नलिंग करतो. एक बुक, एक नोटबुक तुम्हाला साइडला ठेवायचंय. त्यामध्ये तुम्हाला कळणार, की आपण कुठे-कुठे, काय-काय चुका केल्यात. ते जेव्हा आपण लॉसेस एंड प्रॉफिट आर द प्रॉफिट हे बाय प्रॉडक्ट आहे. ठीक आहे. लॉसेस होणार. जास्त कन्सिस्टंट आपल्यासोबत कोण राहतं? लॉसेस. प्रॉफिट खूप कमी. ठीक आहे. पण प्रॉफिटचा जो पार्ट आहे, तो लॉसेसपेक्षा मोठा असला पाहिजे. ठीक आहे. लॉसेसचा पार्ट मोठा नसला पाहिजे प्रॉफिटपेक्षा. ठीक आहे. तरच मग आपण एक कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकतो. बघा, लॉसेस तर होत राहणार. पण लॉसेसला नोट डाउन करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण आता समजा आपण 100 पिपचा एस-एल हिट केला किंवा आता मार्केटमध्ये रेंज तेवढीच आहे, की 70, 50 पिप, 100 पिप, 150 पिपचा आपल्याला एक एस-एल ठेवावा लागतो मॅक्स. ठीक आहे. कारण मार्केटमध्ये व्हॉल्यूम खूप आहे. तर आपण पहिले जे लॉट्स घ्यायचो 0.20, 0.25 त्यामधून आपण शिफ्ट होतो 0.10, 0.05 मध्ये किंवा काही लोकं 0.15 मध्ये शिफ्ट होतात, राइट? का? कारण आता मार्केटमध्ये जो व्हॉल्यूम आहे, तो आता वेगळाच आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये जो व्हॉल्यूम होता, तो वेगळा होता. त्याच्या 6 महिन्याआधी जो व्हॉल्यूम होता, तो वेगळा होता. मग त्या हिशोबाने लोकं आपले लॉट्स चेंज करत होते. ठीक आहे. तर मेन आहे, की आपलं कॅपिटल आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. कधीच आपल्याला असं नाही करायचं आहे, की बघा, पहिलं लॉसेसला एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. काल आमचं एका पर्सनसोबत बोलणं झालं कॉलवरती. ते म्हणतात, "मी तुमच्यासोबत शिकायला देखील रेडी आहात." राइट. तर जेव्हा तुम्ही लॉस एक्सेप्ट करणार ना, तेव्हाच तुम्ही प्रॉफिट. लॉस एक्सेप्ट नाही करणार, तर मग तुमच्यामध्ये एक इगो क्रिएट होतो एक, राइट? की मी कसा लॉस घेतला? मी का नाही प्रॉफिट गेन केला? तर आता मी पुढचे जेवढे पण ट्रेड असणार त्यामध्ये प्रॉफिट गेनच करून राहणार. आणि त्या मेंटॅलिटीमध्ये ना आपण लॉस करून बसतो. सो फर्स्ट आहे, की आपण लॉसेसला एक्सेप्ट केलं पाहिजे. कारण तेव्हाच जाऊन आपण प्रॉफिटला एक्सेप्ट करू शकतो. ठीक आहे. खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण ओव्हर ट्रेडिंग करणं, राइट? आता इथे 17-18 वर्षाचे हे देखील असतील. ठीक आहे. ते देखील ओव्हर ट्रेडिंग करून एक रत्नागिरीचा आहे, शुभम त्याचं नाव आहे. किती चांगली ट्रेडिंग करत होता तो. आता सध्या एक्झाममुळे त्याने ट्रेडिंग स्टॉप केली आहे. 17-18 इयर्सचा असेल तो. ठीक आहे. त्याने जॅन 24ला आपल्या वर्कशॉपला आला. ठीक आहे. त्या वर्कशॉपला कमी लोकं होते. पण त्या वर्कशॉपला आला तो. वर्कशॉप पूर्ण अटेंड केला. त्यानंतर त्याने ट्रेडिंग सुरुवात केली. प्रॉपर शिकला तो आणि त्याने रत्नागिरीमधूनच आहे, मेन रत्नागिरी सिटीमधूनच आहे आणि त्याने त्या $100चं अकाउंट त्याने ओपन केलं. त्या $100 त्याने विदिन अ मंथ $30चं प्रॉफिट त्याने गेन करून ते विथड्रॉल केलं. ठीक आहे. विचार करा, 18 इयर्सचा आहे फक्त. म्हणजे त्याने कुठला किती एक चांगला फोकस ठेवला असेल, किती डिसिप्लिनने त्याने ट्रेडिंग केली असेल. त्याचा मी अजून व्हिडिओ अपलोड नाही केलाय. जानेवारीमध्ये त्याने मला पाठवलेला. तर आता मी तो अपलोड करेन. म्हणजे समजून येईल, की त्या एजच्या ग्रुपमध्ये देखील तो किती पुढे आहे ट्रेडिंग करण्यासाठी. 18 इयरमध्ये जर तो $30 मंथली प्रॉफिट गेन करतोय, तर एज ऑफ 22, एज ऑफ 24 माझ्या एजपर्यंत येईपर्यंत तो खूप चांगली ट्रेडिंग शिकलेला असेल. सोबत राहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण तेव्हाच लॅग करतोय. ते जेव्हा आपल्याशी बोलतात एका बिझनेस माइंडसेटने आणि आपण ते ऐकतो, तेव्हा आपल्याला समजून येतात खूप साऱ्या गोष्टी, की हां, की आपल्याला का एव्हरीडे चांगल्या लोकांसोबत, चांगल्या मेंटॅलिटीच्या लोकांसोबत राहणं गरजेचं आहे, राइट?
का आपल्याला एव्हरीडे ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे? कारण सगळा गेम माइंडसेटचा आहे. जर तुमचं माइंड स्ट्राँग आहे, तर मग तुमची ट्रेडिंग देखील स्ट्राँग होईल. तर तुमचं माइंड वीक आहे, तुमचं ट्रेडिंग एव्हरीडे लॉसमध्येच जाईल. तर यासाठी काय-काय मला सांगा की एव्हरीडे ट्रेडिंगसाठी तुम्ही काय-काय करता? कमेंटमध्ये सांगा फक्त. म्हणजे जर्नलिंग करता किंवा माइंडला स्ट्राँग ठेवण्यासाठी तुम्ही जिम करता, कार्डिओ करता. काय ॲक्टिव्हिटी करता तुम्ही? कोण सांगू शकतं मला कमेंटमध्ये? ग्रेट. आणि गणेश भाऊ, तुम्ही? ग्रेट. जिम हे बेस्ट आहे, ठीक आहे. आणि दिवसाचा एकच ट्रेड तर प्रॉफिट किंवा येस. बघा दिवसभरात एक ट्रेड घ्यायचाच आहे. ठीक आहे. 1 किंवा 2 त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचे. जिम बेस्ट आहे. मी स्वतः देखील जिमला जातो एव्हरीडे मॉर्निंगला. कारण त्याने ना एक चांगली पॉझिटिव्हिटी येते माइंडमध्ये, बॉडीमध्ये, राइट. एक चांगला पंप दिसतो. त्यामुळे आपलं जे पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, जो बघण्याचा एक व्ह्यू असतो, तो एक चेंज होतो, की हां, आज आपण एक चांगलं काम करणारच आहे. कारण स्वतःला आपण मिररमध्ये बघतो ना, एक पंप झालेली बॉडी, राइट. तर तेव्हा एक वेगळंच मोटिव्हेशन येतं, राइट. तर बेस्ट आहे. कार्डिओ करा, योगा करा, जिम करा, ठीक आहे. ज्याने तुम्हाला मोटिव्हेशन भेटेल. मोटिव्हेशन म्हणजे ज्याने तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या माइंडमध्ये एक डिसिप्लिन क्रिएट होईल. मोटिव्हेशन हे लाँग टर्म नाहीये, हे शॉर्ट टर्म असतं. ठीक आहे. हफ्त्यातले 5 दिवस, 5च्या 5 दिवस आपण मोटिव्हेटेड नसतो. हफ्त्यातले 1 किंवा 2 दिवस आपण मोटिव्हेटेड असतो. बाकीचे 3 दिवस जेव्हा येतात ना, लेग्स मारल्यावरती जे 3 दिवस येतात, चेस्ट, शोल्डर, बॅक मारायला, तेव्हा आपल्याला माइंड, बॉडी पूर्ण पेन करत असते लेग्समध्ये. तर तेव्हा आपल्याला माइंडशी फाईट करावं लागतं, की नाही आता मला मॉर्निंगला उठून मला जिम करायची आहे. कारण एक चांगली बॉडी मला गेन करायची आहे, राइट. एक चांगली मसल्स मला डेव्हलप करायचे आहे. तर मला प्रॉपर जिम करणं खूप गरजेचं आहे पूर्ण वीकमध्ये, बरोबर. त्यामुळे आपण काय करतो, की एव्हरीडे जेव्हा जेव्हा जसा लेग्सचा वर्कआउट संपतो ना, त्याच्या नेक्स्ट डे तर उठायलाच मन नाही करत. पण तेव्हा आपण आपल्या माइंडची फाईट करतो, की नाही आता मला जिमला जायचंय. आज चेस्ट आहे, उद्या शोल्डर आहे, परवा ट्रायसेप्स आहेत. तर हे पुढचे जे 3 दिवस आहेत सॅटर्डेपर्यंतचे, ते मला एव्हरीडे जिममध्ये जाऊन वर्क करायचं आहे. कारण तेव्हाच जाऊन मसल ब्रेक होणार. आपण प्रॉपर प्रोटीन इंटेक म्हणजे प्रॉपर आपण न्यूट्रिशन देणार, तेव्हा ते मसल गेन होणार. तर सेम आहे ट्रेडिंगमध्ये देखील. एव्हरीडे लॉस झाला ना, होऊ द्या. लॉस होतो म्हणजे आपला मसल ब्रेक होतोय. ठीक आहे. आता ह्याला प्रोटीन इंटेक कसा देणार? ह्याला प्रॉपर न्यूट्रिशन कसं देणार? लॉस होणं म्हणजे आपला मसल ब्रेक, ठीक आहे. मसल ब्रेक झाल्यावरती मसलमध्ये प्रॉपर न्यूट्रिशन देणं खूप गरजेचं आहे. तर न्यूट्रिशन कसं देणार आपण? लॉस झाल्यावरती ओव्हर ट्रेडिंग करून? नाही. ओव्हर जिम करून देणार का आपण? प्रॉपर मसल ओव्हर जिम करून होणार का? आपण वर्कआउट केला बायसेप्सचा, ठीक आहे. न्यूट्रिशन जातं, तेव्हा तो मसल गेन. आपण परत जिम करणार का न्यूट्रिशन न देता? नाही ना. आपण काय करणार, प्रॉपर न्यूट्रिशन देणार, त्या मसलला गेन करणार, त्या मसलला रेस्ट देणार पुढचे 2 दिवस अँड देन त्यानंतर आपण तो परत एकदा ट्रेडिंगचा वर्कआउट सॉरी परत एकदा आपण तो बायसेप्सचा वर्कआउट करणार. बरोबर? तर तसं लॉसमध्ये आपण काय करणार, लॉसमध्ये आपण न्यूट्रिशन, माइंडला शांत ठेवणार, जर्नलिंग करणार, की आपण कुठे-कुठे लॉस केला, कुठे-कुठे आपण अव्हॉइड करायला पाहिजे ट्रेडिंग, बरोबर. माइंडला थोडंसं ट्रेन करणार, की आपल्याला कुठे-कुठे ट्रेडिंग अव्हॉइड करायची होती, राइट. ट्रेडिंगच्या बाहेरची लाईफ पण आहे, म्हणजे असं थोडं जिम करू, जेवढं माइंडला स्ट्राँग, बुक्स रीड करू, जे तुम्हाला आवडतं ते करू, राइट. त्यानंतर होणार पूर्ण माइंड रिफ्रेश. म्हणजे ट्रेडिंगला जे हवं न्यूट्रिशन,
लॉसेस झाल्यावरती ते भेटलं. त्यानंतर एक चांगला सेटअप बघून आपण एक चांगला तिथे प्रॉफिट गेन करणार. मग त्याने काय होणार? आपला मसल गेन होणार. म्हणजे आपलं ट्रेडिंगचं जे जर्नलिंग केल्यामुळे जो लॉस झालेला आहे, तो रिकव्हर होऊन आपण एक चांगलं प्रॉफिट पुढे एक चांगला सेटअप बघून तो गेन करणार. बरोबर बोलतोय ना मी? कमेंटमध्ये सांगा. ओके. करेक्ट. समजलं? तर तसं आहे. तुम्ही त्याला कोणाशी पण कंपेअर करू शकता. ठीक आहे. आता तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कबड्डी खेळताय, तर त्याला देखील कंपेअर करू शकता. ठीक आहे. स्विमिंग करताय, त्याला देखील तुम्ही कंपेअर करू शकता. ठीक आहे. पण सगळ्यात बेस्ट आहे जिम. ठीक आहे. कारण जिमने जे माइंड स्ट्राँग होतं ना, ते खूप चांगलं आहे. ठीक आहे. तर असं आहे, की आपल्याला ओव्हर ट्रेडिंग नाही करायची आहे. कॅपिटलला फर्स्ट प्रोटेक्ट करायचं. ठीक आहे. जास्त रिस्क नाही घ्यायची. 1 ते 2 ट्रेड इनफ आहे. चांगला सेटअप भेटतोय, इनफ आहे. ओव्हर ट्रेड नाही करायचंय. पहिलं मार्केटचं स्ट्रक्चर समजून घ्यायचंय. अजून एका पर्सनशी माझं बोलणं झालं. ते म्हणतात, की ते ट्रेडर आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं माझं आधी मी ज्यांच्यासोबत ट्रेडिंग ते म्हणतात 1 तासावरती पण घ्या, 30 मिनिटावरती पण घ्या, 15 मिनिटावरती पण घ्या, 5 मिनिटावरती पण घ्या, डेलीवरती पण घ्या. मग तुम्ही कसे घ्यायला सांगता तुमच्या कम्युनिटीमध्ये ट्रेड असं ते करत होते. तर मी बोललो, "पहिला आपण रस्ता बघतो, की तो चांगला आहे का खडबूड आहे?" बरोबर. जर खडबूड आहे मग आपण त्या हिशोबाने गाडी चालवतो. चांगला असेल तर आपण त्या हिशोबाने त्या स्पीडने गाडी चालवतो. बरोबर. तर मग मी पहिला आपण चेक करतो, की डेली टाईम फ्रेम कशी आहे. डेली टाईम फ्रेम सेलिंगमध्ये आहे. बरोबर. जर बायिंगमध्ये आहे, मग आपण त्या हिशोबाने ट्रेड करणार. जर बायिंगमध्ये आहे, तर आपण त्या हिशोबाने प्रॉफिट गेन करणार. जर बायिंगमध्ये आहे, तर आपण त्या हिशोबाने सेटअप घेणार. बरोबर. जर सेलिंगमध्ये आहे, तर आपण त्या हिशोबाने सेटअप बघणार, न्यूज आहे का बघणार आणि जर सेलिंगमध्ये आहेच, तर आपण त्या हिशोबाने आपली लॉट साइज मॅनेज करून आपण चांगलं ट्रेड घ्यायचं ट्राय करणार. तर रस्ता खडबूड आहे म्हणजे रस्ता सेलिंगमध्ये आहे, तर आपण सेलिंगमध्ये ट्रेड करणार. ठीक आहे. जर रस्ता प्रॉफिटमध्ये आहे, तर आपण त्या हिशोबाने एक चांगलं प्रॉफिट गेन करायचं ट्राय करणार. ते पहिलं आपण डेली टाईम फ्रेमची कॅन्डल बघूनच आपण डिसाईड करतो. जर डेली टाईम फ्रेमची कॅन्डल आपण नाही बघितली आणि डायरेक्ट 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिटवरती गेलो, तिथे तर सेलिंग दिसते. पण डेलीवरती बायिंग दिसते. मग आपल्याला तिथे रिजेक्शन्स बघायचे आहेत. येस, मेडिटेशन खूप इम्पोर्टंट आहे. तर आपल्याला तिथे रिजेक्शन्स बघायचे. समजा सेलिंगला आला गोल्ड, पण जर डेली टाईम फ्रेममध्ये बायिंगलाच दाखवतोय, तर रिजेक्शन्स बघायचे आहेत. कुठे-कुठे आहेत, कसे-कसे आहेत आणि त्या हिशोबाने आपल्याला तिथे एक बाय प्लॅन करायचा. तर सेलिंगमध्ये आहे, ट्रेंड दिसतोय सेलिंगमध्ये, पण गोल्ड चाललाय बायिंगमध्ये. मग तिथे रेजिस्टन्स बघायचे आहेत, कुठे-कुठे आहेत. छोट्या टाईम फ्रेमवरती बायिंग दिसतोय म्हणजे डायरेक्ट बाय नाही करायचं आहे. तिथे रेजिस्टन्स बघायचे आहेत, कुठे-कुठे आहेत आणि त्या हिशोबाने आपल्याला तिथे ट्रेड प्लॅन करायचे आहेत सेलिंगमध्ये. ठीक आहे? तर कळलं सगळ्यांना प्रॉपर? मेडिटेशन तर गरजेचं आहेच. ठीक आहे. एव्हरी डे बाहेर पडा. ठीक आहे. फक्त असं नाही की 24 तास घरातच बसून ट्रेड करायचे आहेत. 24 तास आपल्याला फक्त चार्टच बघायचा नाही. त्या चार्टमध्ये कॅन्डल्स कुठे चालली आहे, कुठे नाही, त्याला समजून घ्यायचंय. देन ट्रेडिंग करायची आहे. लोकं बोलतात ओव्हर ट्रेडिंग कशी थांबवू? ओव्हर ट्रेडिंग थांबवायचा एकच उपाय आहे. लॉस झाला, फोन बंद करा आणि बाहेर निघा. ठीक आहे. जे आवडते ते तुम्हाला करा. जे आवडतं ते फूड तुम्ही खावा. राइट. जिथे जी म्हणजे जी प्लेस तुमच्या आवडीची आहे, जिथे जाऊन तुम्हाला एक चांगलं वाटतं, फ्रेश हवा भेटते तिथे, चांगला व्ह्यू आहे तिथे, जिथे राहून थोडंसं मन शांत होतं, त्या ठिकाणी जावा. ठीक आहे. म्हणजे लॉस होतो ना, तेव्हा आपल्याला जर्नलिंग पण करायची आहे, पण आपल्या माइंडला थोडं खुश देखील ठेवायचं आहे, की तुम्हाला जे आवडतं, जिथे जिकडचं फूड तुम्हाला आवडतं, जिकडची प्लेस आहे, तिकडे ते तुम्हाला जायला आवडतं, तिकडे जावा. बुक घेऊन जावा. ठीक आहे.
तुम्हाला हवं तर तिथे जर्नलिंग करा एका साईडला बसून. ठीक आहे. त्याने करून काय होईल माहिती आहे का? काही चुकीच्या गोष्टी आहेत ना, ज्या आपण एका रूममध्ये बसून किंवा एका साईडला बसून ओव्हर थिंकिंग करून ज्या चुकीच्या गोष्टी लिहत राहतो ना, थोडंसं बाहेर गेलं, चांगली हवा भेटली, चांगल्या लोकांशी आपण बोललो, तेव्हा त्या आपल्याला एक आपण रिॲलिटीमध्ये येतो, की हां, आपल्याला हे सगळं नोट डाउन करायचं आहे. ह्याच्यातून आपल्याला असं बाहेर पडायचं आहे, राइट? तर अशा गोष्टी करा जेणेकरून तुम्ही ग्रो व्हाल, ठीक आहे? तुम्ही ग्रो व्हाल. तुम्ही ट्रेडिंग आणि ट्रॅव्हलिंग मॅनेज कसं करता? ट्रेडिंग आणि ट्रॅव्हलिंग, ठीक आहे. जर मला आता समजा आता इमर्जन्सी मला जायचं आहे, आता मला इथे ट्रेड दिसतोय आणि मला इमर्जन्सी एका मीटिंगला जायचं आहे. तर मी काय करणार, की जर हां, तिथे जर शुअर शॉट ट्रेड असेल, ठीक आहे. तर मी एका छोट्या लॉटमध्ये ट्रेड एंटर करणार, एस-एल एंटर करणार, टार्गेट एंटर कर टार्गेट 100 पिपचा नसणार तेव्हा. टार्गेट 50 ते 60 पिपचं असणार. कारण माझं तेवढं लक्ष नाही जाणार ना. तर मी तिथे 50% देखील बुक नाही करू शकत. म्हणून मी आधीच हाल्फ लॉटमध्ये ट्रेड घेतलाय. म्हणजे जिथे $20 जरी लॉस झाला, तरी मला फरक नाही पडणार. कारण मी हाल्फ लॉटमध्ये एंटर झालोय. तर मग तशी मी ट्रेड घेतो. हां, जर तिथे एक शुअर शॉट ट्रेड नाहीये, म्हणजे 50-60% चा ट्रेड आहे, तर मग मी नाही करणार. मी ट्रेडिंग बंद करून जी माझी मीटिंग आहे, त्या मीटिंगला मी फर्स्ट प्रायोरिटी देणार. ठीक आहे. अँड देन मग जेव्हा ती मीटिंग होईल त्यानंतर मग एक चांगला सेटअप बनवणार. त्या सेटअपमध्ये प्रॉफिट म्हणजे त्या सेटअपमध्ये आपल्याला जर चांगलं दिसत असेल एक व्हिजन, की गोल्ड आता इथून खाली पडेल किंवा प्रॉफिटला जाईल, तर मग मी तिथे ट्रेड करणार. नाहीतर मी तिथे ट्रेड नाही करणार. ठीक आहे. आणि ट्रॅव्हलिंग पण मी अशाच टायमिंगला करणार, की जिथे मला फ्री टाईम आहे. जिथे त्या फ्री टाईममध्ये मी त्या मीटिंगला टाईम देऊ शकतो. जसं की आता 11:30 टू 1:30 मी नाही जाऊ शकत कुठे, कारण आपली स्ट्रीम आहे. आपल्याला ट्रेडिंग करायची आहे, राइट? का चांगले ट्रेड्स घ्यायचे आहेत, तर मी त्या टायमिंगला प्रॉपर ट्रेडिंगवरती फोकस असणार. देन मग 5:30 टू 7:30 त्या टायमिंगला देखील मी कुठे नाही जाणार. त्या टायमिंगला देखील मी ट्रेडिंगवरतीच फोकस असणार. हां, 2:30 ते 4:30 किंवा 5:00 मॅक्स त्या टायमिंगला मी मीटिंगला टाईम देऊ शकतो. अदर जे टास्क आहेत त्याला मी टाईम देऊ शकतो. अँड 6:30 नंतर टू 10:30 किंवा 9:30 पर्यंत मी तो टाईम यूज करू शकतो बाकीच्या मीटिंगसाठी. ठीक आहे. मार्केट मोस्ट ऑफ द टाईम ट्रेंडिंगमध्ये असतं. मग मार्केटमधून एक्झिट कसं करायचं? जर तुम्ही ट्रेंडच्या साइडला ट्रेड घेतलात, ठीक आहे. ट्रेंड तुमचा बायिंगमध्ये आहे आणि तुम्ही बायिंगमध्ये ट्रेड घेतला, तर 90% बुक करून टाकायचं 60, 70, 80, 100 पिप्सला आणि मग त्या ट्रेडला एस-एल एंट्री पॉइंटवर ठेवून सोडून द्यायचा. जर 100 पिप जाते वरती, 150 पिप जाते वरती, तर ते आपलं बोनस आहे आणि जर परत एंट्री पॉइंटला येतोय, तर तो आपला लर्निंग आहे. ठीक आहे. कारण आपण 70 टू 80% प्रॉफिट बुक करून झालेलो असतो. तर ते बाकीचं 20% जर भेटलं तर बोनस आहे. नाही भेटलं तर काही इश्यू नाही. आपण 80% बुक केलेलं आहे. राइट? सो तसं आहे. अजून काही क्वेशन्स? अजून काही क्वेशन्स? निखिल, सिद्धेश, रवी? ओके. ठीक आहे. तर उद्या 11:30 ला भेटूयात लाईव्ह स्ट्रीममध्ये. ठीक आहे. लंडनमध्ये बघूयात. मंडे टू फ्रायडे जर बाहेर जायचं प्लॅन असेल तर कसं? मंडे टू फ्रायडे जर बाहेर जायचा प्लॅन असेल, तर मी सांगेन तो वीक ट्रेडच नका करू. कारण उगाच लॉस करण्यापेक्षा
तुम्ही ट्रेड नका करू. सगळ्यात बेस्ट बाय विथ अर्ली मॉर्निंग मार्केट काय स्टेटस देईल. 3:30 ला तर बघूच नका मार्केट. ठीक आहे. 3:30 to 5:30 पर्यंत मार्केटला बघू नका. कारण व्हॉलॅटिलिटी खूप असणार. 5:30 नंतर थोडंसं मार्केट स्टेबल होईल. त्यानंतर ट्रेडिंग बघा. ठीक आहे. 5:30 नंतर. बाकी उद्या आपल्याला लंडनमध्ये चांगला ट्रेड भेटेल. तो आपण कॅप्चर करूयात. जर लंडनमध्ये चांगला ट्रेड भेटला तर न्यूयॉर्कमध्ये नाही भेटणार. ठीक आहे. बघा जो ओव्हरऑल दिवसामध्ये जर तुमचा प्रॉफिट हिट होत असेल ना, हां, म्हणालो ना मी. सेलिंगला पण येऊ शकतं किंवा बायिंगला देखील जाऊ शकतं किंवा एक मोठी सेलिंग देखील दाखवू शकतं. ठीक आहे. देन मग लंडनमध्ये आपल्याला एक बायिंग देखील चांगली भेटेल रिजेक्शन्सवरून. तर अर्ली मॉर्निंग ट्रेड नका बघू. हां, सिद्धेश बोल. बोललो ना मी. उद्या अर्ली मॉर्निंग मार्केट काय स्टेटस असेल. जर सेलिंगला येत असेल तर ट्रेड सध्या बघू नका. ठीक आहे. अर्ली मॉर्निंग उद्या 11:30 ला आपण एक चांगला ट्रेड पंच करूयात. ठीक आहे. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. भेटूयात मग उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये 11:30 ला. मी सांगितले तो प्लॅन तयार ठेवा. मी सांगितलं तसंच मार्केट जर रिॲक्ट केलं तर त्याच हिशोबाने आपल्याला तिथे ट्रेड करायचं आहे. ठीक आहे. भेटूयात मग. ही लाईव्ह स्ट्रीम असेल. रेकॉर्डिंग जर कोणाला रेकॉर्डिंग बघायचे असतील तर आपल्या स्कॅल्पिंगसाठी बेस्ट टाईम व्हॉल्यूममध्ये ट्रेड करा. सगळ्यात बेस्ट स्कॅल्पिंगसाठी. लंडन लाईव्ह स्ट्रीममध्ये करा, न्यूयॉर्क लाईव्ह स्ट्रीममध्ये करा. सगळ्यात बेस्ट. पण मी सध्या सांगेन की स्कॅल्पिंगसाठी जाऊ नका. स्कॅल्पिंग हे लाँग टर्म नाहीये. ठीक आहे. प्रॉपर सेटअप्स बघा. प्रॉपर सेटअप्स वरतीच ट्रेड घ्या. स्कॅल्पिंग लाँग टर्म नाहीये. स्कॅल्पिंग शॉर्ट टर्म आहे. ट्रेंड लाईन ड्रॉ करून ओके आहे का? ट्रेंड लाईन बघा, मी ट्रेंड लाईन नाही यूज करत कारण ट्रेंड लाईनमुळे खूप सारे लॉसेस देखील झालेले आहेत. ठीक आहे. तर मी प्राइस ॲक्शनवरतीच फोकस ठेवतो. मार्केटचे स्ट्रक्चर समजून घ्या. त्यानंतर ट्रेड करा. ट्रेंड लाईन दाखवणार. त्यानंतर मग आपण त्या ब्रेकआउटचा वेट करणार. पण त्याआधी कॅन्डल्सला तर रीड करा की ते ब्रेकआउट का देईल. राईट. ब्रेकडाऊन का होईल ती कॅन्डल. ते रिझन तर फाइंड आउट करा. त्यानंतर ट्रेड करा. ट्रेंड लाईन आपण ड्रॉ करणार, ब्रेकडाऊन देणार, पण त्यानंतर आपण कॅन्डल्सलाच रीड नाही करणार आणि मग त्या ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन केल्यानंतर फेकआउट देणार. मग तिथे आपण सेलिंगला बसले असणार आणि तिथे आपला लॉस होणार. त्यापेक्षा कॅन्डल्सला रीड करा, रिजेक्शन्स बघा, फेकआउट समजून घ्या, इम्पल्स एंट्री कशी करायची हे समजून घ्या. जे की आपण इम्पल्स एंट्री खूप घेतो. तर जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम करतो तेव्हा इम्पल्स एंट्री कशी घेतो त्या गोष्टीला समजून घ्या. मग तुम्हाला थोडंसं इझी जाईल ट्रेडिंगला. ठीक आहे. कॉम्प्लिकेट नका करू सगळ्या गोष्टींना. सिम्पल ठेवा. एक स्ट्रॅटेजी आहे, आता एकच स्ट्रॅटेजी यूज करा. असे खूप सारे मी बघितले आहेत जे 5,000-5,000, 10,000 घेऊन आहे ना ट्रेड करतात आणि हर कॅपिटलला ना वेगवेगळे ट्रेड करतात. वेगवेगळी स्ट्रॅटेजी यूज करतात आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी 200 5,000 200 काढले तर खुश होतात की हा बघा आता मी एक नवीन स्ट्रॅटेजी शिकलोय. आता मी इथे एक चांगलं प्रॉफिट गेन करतोय. पण ते लाँग टर्म टिकतच नाही. $200 प्रॉफिट गेन केलं आणि त्यानंतर काय झालं, ते 200 पण गेले, ते 5,000 पण गेले. मग परत $1,500 डिपॉझिट करणार. मग नवीन एक स्ट्रॅटेजी शिकणार. आता मला या स्ट्रॅटेजीने चांगलं प्रॉफिट गेन होतंय. मग तिथे $100 $150 गेन करणार आणि मग परत सेम रिपीट. 150 पण गेले, 1,500 पण गेले. असे करून असे खूप सारे मी ट्रेडर्स बघितले. ट्रेडर नाही म्हणता त्यांना गॅम्बलर्स म्हणतात. कारण नवीन डिपॉझिटने ते लोकं नवीन स्ट्रॅटेजी शिकतात. असं का? ते मला समजत नाही. ठीक आहे. आता मी एवढ्या टाईमपासून फक्त एकाच स्ट्रॅटेजीवरती आहे, प्राईस ॲक्शन. मला लॉस जरी झाला तरी मी प्राईस ॲक्शनवरती स्टिक राहणार. कारण जे लाँग टर्म व्ह्यू आहे तो माझा प्रॉफिटेबलमध्ये आहे.
ठीक आहे. लॉसमध्ये नाही आहे. एक वीक जर लॉसमध्ये गेला तर लोकं स्ट्रॅटेजी चेंज करतात. 2 वीक जर लॉसमध्ये गेला तर लोकं स्ट्रॅटेजी चेंज करतात. ठीक आहे. असं नाही करायचंय. म्हणजे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीवरती विश्वासच नाही. जर तुमचा एका स्ट्रॅटेजीवरती विश्वास नाही, तर पुढे तुम्ही जेवढ्या पण स्ट्रॅटेजी शिका त्यावरती देखील सेम होणार आहे. ठीक आहे. एक वीक लॉसमध्ये गेला ना, ठीक आहे. आपल्या चुका आपल्याला तिथे समजून घ्यायच्या आहेत. त्या स्ट्रॅटेजीनेच आपल्याला एवढी वर्ष प्रॉफिटेबल बनवलं ना. मग एक वीक जर लॉसमध्ये गेला, आपण स्ट्रॅटेजी का चेंज करतोय? त्या स्ट्रॅटेजीवरती वर्क करा. आपले जे लूपहोल्स आहेत, म्हणजे आपण कुठे-कुठे लॉस केला, का का केला? कारण स्ट्रॅटेजीच हे फक्त रिझन नसतं ना लॉसचं. आपली मेंटॅलिटी असते, सायकॉलॉजी असते, डिसिप्लिन कुठे ना कुठे लॅक करतोय, राइट? तेवढा टाईम आपण देत नाहीये ट्रेडिंगला, त्यामुळे देखील लॉस होतोय. नको त्या टायमिंगला ट्रेड करतोय, त्यामुळे देखील लॉस होतो. खूप सारे रिझन्स असतात. फक्त एक स्ट्रॅटेजी नसते. तर त्या सगळ्या त्या रिझन्सवरती वर्क करा, स्ट्रॅटेजीवरती वर्क करा आणि परत नेक्स्ट वीक ट्रेडिंग करून बघा. तुम्हाला 100% तिथे प्रॉफिटच होईल. ठीक आहे? तर या गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकायच्या आहेत, त्या एका दिवसात किंवा एका हफ्त्यात किंवा एका महिन्यात नाही शिकता येणार. त्याला काही वर्ष द्यावी लागतात. तेव्हा जाऊन तुम्ही त्या गोष्टी शिकता. ठीक आहे? भेटूयात मग आपण उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये 11:30 ला. ठीक आहे? चलो बाय. टेक केअर.